हा 10x25चा कंटेनर आहे आणि हा 10x22चा. हे दोन कंटेनर मिळून एक फार्म हाऊस बनवत आहोत आपण. हा कंटेनर खाली ठेवतोय आणि हा जो कंटेनर आहे त्याच्यावरती इथं असा ठेवत आहोत आपण. इथं पार्किंग होतं खाली आणि वरती टेरेस वगैरे आहे. हा प्रोजेक्ट कंप्लीट झाला तर व्हिडिओ टाकणारच आहोत आपण. सध्या आता ह्याचं काम चालू आहे, इंटेरियरचं काम चालू आहे. नॉर्मल कार्पेट न वापरता आपण ह्यामध्ये वुडन प्लॅंक्स वापरत आहोत. टॉयलेटला वेगळं कार्पेट वापरले. वुडन प्लॅंक इन्स्टॉलेशनचं काम चालू आहे. एक 1.5 mm थिकनेसचे वुडन प्लॅंक्स आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत. टॉयलेटसाठी वेगळं कार्पेट आहे. वुडन कलरचे चिप्स टॉयलेटला आपण इंडोर पॅनलिंगसाठी वापरलेले. आता आपण किचन बनवतो. किचनसाठी काही विंडो ठेवलेली. तिथं एक मोठी विंडो ठेवलेली 4x5ची. त्या कंटेनरला वरती आपण चक्कर प्लेट टाकलेली. कंटेनरवरती आपण हा कंटेनर ठेवणार. हा फिक्स ग्लास आहे पुढे 5x7चा. हा मोठा डॉर्मेटरी पोर्शन आहे. टेरेसवरून इथे एंट्री होईल. या दरवाज्यातून आतमध्ये एंट्री होईल. ते समोर आपण एक टॉयलेट ब्लॉक ठेवला छोटासा 4x4चा. तर इथून हा वरती घेतलेला आहे कारण हा फर्स्ट फ्लोअर असल्यामुळे जे आउटलेट खाली ग्राउंडमध्ये नाही काढू शकत, म्हणून साईडने काढण्यासाठी हे वरती घेतलेलं आहे आपण एक 6 इंच. त्याचं पण इंटेरियर होईल. आणि हा असा कोनिकल शेप घेतलेला आहे. तर सिलिंग पण सेम ह्याच शेपमध्ये होईल. आणि हा 4 वे आहे. याला वरती 4 वे UPV शीट आपण लावून आहोत.